वकील व्हायचं लय इच्छा होती आणि संविधानाचं लय त्याला येड होतं. हो, संविधान 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 म्हणायचं, सारखंच आंबेडकरांचे गाणे लावायचं. जय भारत. जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक, आपण बघत असाल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून परभणीमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळ्यात आत्ताची मोठी घडामोड म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी ज्यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला, त्यांच्या शवविच्छेदन रिपोर्ट म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे आणि त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये जखमा झाल्यामुळे, त्यांचा मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे पाहू शकतो आपण. हे आहे त्याचं सर्टिफिकेट. त्याचबरोबर सोमनाथची आई जी संभाजीनगरमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालय परिसरामध्ये होती आणि तिने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की तिचा जो आक्रोश आहे तो आक्रोश आपण बघू शकता. आणि ती काय म्हणते, तिला पोलिसांनी कशा पद्धतीनं म्हणजे ती सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याच्या नंतरच पोलिसांनी त्यांना फोन केलेला आहे. खरं तर पोलिसांची जबाबदारी आहे की अरेस्ट केल्याच्या नंतर आरोपीच्या किंवा अरेस्ट केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना, घरच्यांना कळवणं बंधनकारक असतं, परंतु सोमनाथच्या बाबतीत असं पोलिसांनी केलेलं नाही. त्याची आई सांगते, बघा नेमकं काय सांगते. ज्यांनी संविधानाला हात लावले त्यांनी ही पाडले आणि त्याला चांगले ठेवल्यात नेऊन, न हात लावता. त्याला पोलीस प्रशासन आहे सांभाळायला. माझ्या गरीबाच्या लेकराला सांभाळायचे कुठे गेलते पोलीस प्रशासन? आज माझ्या गरीबाच्या लेकराला मारले, उद्या कुणाच्या लेकराला बी असं मारून टाकल सरकार. हे न्याय राहतंय सरकारमध्ये कुठं? वकील व्हायचं लय इच्छा होती आणि संविधानाचं लय त्याला येड होतं. हो, संविधान 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 म्हणायचं, सारखंच आंबेडकरांचे गाणे लावायचं. मला बाबासाहेब कसं गरिबीतून शिकले, मी बी गरिबीतून शिकून नाव करतो. मम्मी म्हणला, जातो म्हणला. छत्रपती संभाजीनगरहून मयत सोमनाथ सूर्यवंशी यांचं पार्थिव परभणीला घेऊन जात असताना पोलिसांनी ते अडवलेलं आहे. पोलिसांनी ते का अडवलेले, त्याचं काय कारण आहे हे अद्याप समजू शकलं नाही. परंतु वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग यांनी त्यांच्या फेसबुकवरती टाकलेलं आहे की पोलिसांनी आम्हाला अडवलेलं आहे आणि पोलीस हे पार्थिव घेऊन परभणीला जाऊ देत नाहीत. परभणीमध्ये बाळासाहेब आंबेडकर पार्थिवाची वाट पाहत आहेत, परंतु पोलीस या पार्थिवाला परभणीला घेऊन जाऊ देत नाहीत, ते लातूरला घेऊन जा असं म्हणतायत. हे पाहू शकतो आपण त्यांच्या वॉलवरचा हा रिपोर्ट. बाळासाहेब आंबेडकर सकाळीच 12-12:30च्या दरम्यान परभणीला पोहोचले. त्या सगळ्या घटनेचा असताना निषेध या ठिकाणी करतो आहोत. शासनाला आपण असताना त्या ठिकाणी ज्यांनी हे घडवलंय तो पकडला गेला, एक त्याच्यातला पकडला गेला, एक अजून पकडायचा शिल्लक आहे. आणि ज्या पोलिसांनी अधिकार नसताना स्वतःचे अधिकार वापरलेले आहेत त्या सगळ्या पोलिसांची असणारी चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. ही मागणी आपण असणारं त्या ठिकाणी करतो आहोत. आपला लढा आपण असणारा हा शांततेने चालवायचा आहे, पार पाडायचा आहे. त्यांनी पीडित कुटुंबियांशी चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर गेस्ट हाऊस वरती वकिलांची बैठक घेतलेली आहे आणि आता ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पार्थिवाची ते वाट पाहत आहेत, परंतु त्या पार्थिवाला अद्याप पोलिसांनी अडवलेलं आहे आणि पोलीस हे त्या पार्थिवाला परभणीला घेऊन जाऊ देत नाहीत. हे आत्ताचा रिपोर्ट आहे. महाराष्ट्रामध्ये खळबळ माजवणारी घटना आहे आणि ह्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातली संविधानप्रेमी लोक, बहुजन समाजातील लोक जे आहेत ते प्रचंड तीव्र संताप व्यक्त करत आहेत की पोलिसांच्या मारहाणीमध्ये ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळे. आणि या परभणी शहराचे खासदार जे आहेत व्यापाऱ्यांना म्हणतात दुकाने उघडी ठेवा, मी आहे. त्याचबरोबर पोलिसांना मारताना जी लोक अजून मारा म्हणत आहेत, अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा पुढे आलेले आहेत. त्याचबरोबर पोलीस जे आहेत ते कोम्बिंग ऑपरेशन करत असताना लोकांच्या गाड्या फोडत आहेत, लोकांचे ऑटो फोडत आहेत, असे व्हिडिओ पुढे आलेले आहेत. त्याच्यावरून लोक आरोप करत आहेत की देवेंद्र फडणवीस ह्या सरकारने, या देवेंद्र फडणवीसने ही घटना घडवायला लावली का, किंवा कोण याच्या पाठीमागे आहे, मास्टरमाइंड कोण आहे शोधावं
अशा पद्धतीचं अशा प्रकारच्या मागण्या ह्या पुढे येत आहेत. परंतु हे जे सगळं आहे हे प्लॅन्ड म्हणजे नियोजित दिसतंय असंही लोकांचं म्हणणं आहे. वेळोवेळी आम्ही परभणीमध्ये घडणाऱ्या घडामोडींना आपल्यापर्यंत पोहोचणारच आहोत. तुर्तास एवढेच. जय भारत.